तुम्ही व्हॉट्सअपवरती जर एकमेकांना मीम्स पाठवत असाल तर सावधान, कारण तुमच्या एका चुकीमुळे तुमचा बँक अकाउंट रिकामा होऊ शकतो. सोशल मीडियावरती एक नवीन स्कॅम आलाय. तो स्कॅम नेमका कोणता समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. आपण चॅटिंग करताना अनेकदा एकमेकांना मीम्स पाठवतो, पण हे मीम्स तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक आहे. कारण मीमच्या माध्यमातून सायबर चोरटे मालवेअर इन्स्टॉल करतात. त्यामुळे तुमचा बँक अकाउंट, पासवर्ड आणि पर्सनल डेटा चोरू शकता. यामुळे मीम्स शेअर करताना ते खरे आहे की फेक हे ओळखणे अत्यंत गरजेचं आहे. तर फेक मीम्स नेमकं कसे ओळखायचे ते आपण पाहूयात. फेक मीम्स दिसायला अतिशय छान असतात आणि ते सामान्य दिसतात, पण यामध्ये एक खतरनाक व्हायरस असतो. ते ओपन केल्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. हे मीम्स अगदी सामान्य मीम्ससारखे दिसतात, जसे की मजेदार कॅप्शन असलेले फोटो, लोकप्रिय ट्रेंड आणि सेलिब्रिटी किंवा राजकारणाशी संबंधित विनोदावर बनवलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे मीम्स डाउनलोड करतात, तेव्हा तुमच्या मोबाईलसाठी ते धोकादायक ठरू शकते. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोडिंग केलेली असते. त्यामुळे हॅकर तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतो. ओरिजिनल मीम्स हे JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असतात. याला ओपन केल्यानंतर फक्त विनोद किंवा फोटो दिसतो. यात कोणताही पॉपअप अलर्ट राहत नाही. फेक मीम्स नेहमी अनोळखी नंबरवरून किंवा मेलवरून पाठवण्यात येतो. त्याला ओपन करताच एक ॲप इन्स्टॉल होतो. त्यामुळे अशा मीम्सपासून सावध राहा आणि व्हॉट्सअपवरती ऑटो डाउनलोडची जी सेटिंग आहे ती बंद करून ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.